हॅलो बालमित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 लेटर वर्ड्स आणि छोटे छोटे शब्द कसे तयार करायचे त्याच्यासाठीच्या एटी फॅमिली, एडी फॅमिली अशा फॅमिलीज आपण बघितल्या। आता आपण बघणार आहोत रायमिंग वर्ड्स। आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय तर यमक जुळणारे शब्द। यमक जुळणारे शब्द म्हणजे काय तर त्यांचे शेवटचे जे 2 हे अक्षर आहेत ती सेम पाहिजेत। आता कॅट, बॅट, कार, बार, सॅड, मॅड ही त्याची काही अशी उदाहरणं आहेत। आता सगळ्याच्या शेवटला जर आपण बघितलं तर हे शेवटचे 2 जे आहेत ती अक्षरं सेम आहेत। अशा ह्या शब्दांना म्हणायचं रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द। आता ह्याच्यावरती असा होमवर्क आहे, फिल इन द ब्लँक्स। इफ, बी, नी, मग फाईनला काय येणार तर माइन येणार। इफ बेल, सेल, मग कॉलला काय येणार बॉल येणार। किंवा असे अनेक प्रकारचे कॉल, बॉल, हॉल, मॉल असे शब्द येऊ शकतात। इफ फॅट, बॅट, मग रॅटला काय तर कॅट येणार। राईट द करेक्ट रायमिंग वर्ड्स। फन त्याच्यासाठी आता काय येणार बन येणार। पिनसाठी आणि काय येणार पिनसाठी काय येणार कॉलसाठी काय येणार कॉलसाठी बॉल येऊ शकतं, हॉल येऊ शकतं। लुकसाठी काय येऊ शकतं बुक येऊ शकतं। हे अशा प्रकारचे शब्द असतात त्याला म्हणायचं रायमिंग वर्ड्स। आता आपण दुसरा अभ्यास बघूया, सिंग्युलर आणि प्लुरल। सिंग्युलर म्हणजे काय एकवचन आणि प्लुरल म्हणजे काय अनेकवचन। आता काही जे इंग्लिशमधले शब्द आहेत त्याचं अनेकवचन करताना सिम्पली फक्त येस लागतो। हां, तर जसं आता बघा बॉय हे एक सिंग्युलर आहे, त्याचं प्लुरल म्हणजे अनेकवचन काय झालं बॉयज झालं। कॅटचं कॅट्स, पेनचं पेन्स, फार्मरचं फार्मर्स, चेअरचं चेअर्स। आता ही दुसरं जे आहे ते आपण बघणार आहोत। दुसरा पॉईंट काय आहे की ज्या एकवचनी नामाच्या शेवटी येस किंवा एस एच किंवा सी एच किंवा एक्स किंवा झेड ह्या अक्षरांपैकी कुठली अक्षरं असतील तर अशा नामाचं अनेकवचन करताना त्याला प्रत्यय काय लागतो तर ई एस प्रत्यय लागतो। आता बघा डिशच्या शेवटला काय आहे एस एच आहे म्हणून काय झालं डिशेस झालं। टॅक्स एक्स आहे, एक्सच्या एक्स शेवट असल्यामुळं त्याचं अनेकवचन करताना टॅक्सचं टॅक्सेस। बेंच म्हणजे BNCH आहे, सी एच असल्यानंतर आहे बघा इथं सी एच असल्यानंतर काय लागणार ई एस लागणार। अशी म्हणजे पहिलं बघितलं आपण फक्त येस प्रत्यय लागतो, त्याच्यानंतर बघितलं आपण ई एस प्रत्यय लागतो। आता तिसरा पॉईंट माझा असा आहे की ज्या नामाच्या शेवटी वाय आहे परंतु वाय पूर्वी एखादे व्यंजन आहे तर अनेकवचन करताना